माझ्या डोळ्यातील काजळ लई गया रे, माझ्या केसातील गजरा. हे गाणं कानावर जरी पडलं तरी 14-15 वर्ष मागे गेल्यासारखं वाटतं. बघा तुम्हाला काय काय आठवतंय? अँड्रॉइड मोबाईलचा काळ आठवतोय का? जेव्हा अनेकांकडे चायना मोबाईल असायचे, 300-400 रुपये महिन्याला 1 GB डेटा मिळायचा. ब्लूटूथ वापरून आपण एखादा पिक्चर एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये घ्यावा लागायचा. त्यासाठी 2-2, 3-3 तास पोरं एका जागेवर बसायची. त्यानंतर शेअर सारखं ॲप आलं, त्यानं झटक्यात इकडची तिकडं फाईल जाऊ लागली. तेव्हा तर बाबा मला मोठी काहीतरी वैज्ञानिक क्रांती झाल्यासारखं वाटलं होतं. पण त्याच काळात हा व्हायरल झालेला व्हिडिओ आठवतोय का? मोबाईलमध्ये इंटरनेट नव्हतं, पण हा व्हिडिओ मात्र जवळपास प्रत्येकाच्या फोनमध्ये असायचा. इंजिनिअरिंग कॉलेज, ITI, हॉस्टेल, गल्लीतले कार्टे सगळीकडं एकच व्हिडिओ फिरत होता. त्या व्हिडिओत दिसणारी सुंदर मुलगी अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोरांची, तुमची आमची एकतर्फी गर्लफ्रेंडच झालेली होती. बरोबर आहे की नाही? पण तुम्ही सगळे दगाबाज निघाले राव. काळ पुढे गेला तसं विसरून गेले ना गर्लफ्रेंडला आपल्या. कोण होती ती मुलगी? तो व्हिडिओ नेमका कुठं शूट झालेला होता? आणि एवढी प्रसिद्धी मिळाल्यानंतर ती मुलगी अचानक कुठं गायब झाली? आहे का काही माहिती तिच्याबद्दल कोणाला काही? चला, टेन्शन घेऊ नका, मी शोधून आणलंय या सगळ्या प्रश्नांचं उत्तर. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, 2011-12च्या काळात सोशल मीडिया आजच्या सारखा नव्हता. रील्स नव्हत्या, शॉर्ट्स नव्हते. व्हिडिओ व्हायरल व्हायचे ते ब्लूटूथ, झेंडर आणि शेअरइटच्या माध्यमातून. त्याच काळात एक छोटासा व्हिडिओ महाराष्ट्रात वाऱ्यासारखा पसरला. पार्श्वभूमीला होतं माझ्या डोळ्यातील काजळ लय गया रे हे मराठी गाणं, आणि स्क्रीनवर दिसत होती एक हसरी निरागस मुलगी. लाखो तरुण या व्हिडिओच्या प्रेमात पडले. अनेकांना वाटलं हा व्हिडिओ खास या गाण्यासाठीच शूट करण्यात आलाय, पण खरी गोष्ट पूर्णपणे वेगळी होती. हा व्हिडिओ मराठी गाण्यासाठी बनवलेलाच नव्हता. त्या काळात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन म्हणजेच NID मधील काही विद्यार्थ्यांना कॉलेजचा एक प्रोजेक्ट मिळालेला होता. त्या प्रोजेक्टसाठी त्यांनी एक छोटासा व्हिडिओ तयार केला. त्यामध्ये दिसणारी मुलगी होती कोमल सिंग. त्यानंतर महाराष्ट्रातील एका व्यक्तीने या व्हिडिओवर माझ्या डोळ्यातील काजळ ले गया रे हे गाणं लावलं आणि तो पुन्हा अपलोड केला. एवढंच, पण नंतर जो इतिहास घडला तो इतिहास न विसरणार आहे. रिअपलोड झालेला हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की काही महिन्यातच तो महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक मोबाईलमध्ये पोहोचला. आजही अनेक लोकांना हा व्हिडिओ आठवतो, पण तो मूळचा कॉलेज प्रोजेक्ट होता हे फार कमी जणांना माहिती आहे. मात्र या व्हिडिओ मागची मुलगी फक्त सुंदर नव्हती, तर ती खूप हुशार आणि अभ्यासू पोरगी होती. कोमल सिंगचा जन्म उत्तर प्रदेशातील लखनौ इथं झाला होता. लखनौच्या सांस्कृतिक वातावरणात तिचं बालपण गेलं. लहानपणापासूनच तिला कला, रंग आणि डिझाईनची विशेष आवड होती. त्यामुळे तिने भारतातील सगळ्यात प्रतिष्ठित असणाऱ्या डिझाईन संस्थांपैकी एक NID म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन मध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असतानाच तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि कोमल अचानकच प्रसिद्ध झाली. त्या काळात जर तिने अभिनय किंवा मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं ठरवलं असतं तर कदाचित तिलाही भरपूर संधी मिळाल्या असत्या, कारण सोशल मीडियावर तिची लोकप्रियता प्रचंड होती. पण ती या मायाजालात अडकली नाही. तिने अशा प्रसिद्धीपेक्षा स्वतःच्या स्वप्नांना महत्त्व दिलं. कोमल सिंगने ग्लॅमर इंडस्ट्रीकडे न वळता डिझाईन क्षेत्रातच करिअर करण्याचं ठरवलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती स्वीडनमधील गोटेनबर्ग शहरात गेली. 2017 मध्ये तिने जगप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी व्हॉल्वो कार्समध्ये कलर अँड मटेरियल डिझायनर म्हणून काम सुरू केलं. हे काम खूप महत्त्वाचं असतं. कारच्या आत वापरले जाणारे रंग, सीटचं मटेरियल, डॅशबोर्डची फिनिश, टेक्स्चर, ग्राहकांना दिसणारं संपूर्ण इंटेरियर कसं असावं यावर अशा डिझायनर्सचं काम असतं. व्हॉल्वोमध्ये अनेक वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर कोमलने आणखी मोठी झेप घेतली. आज ती स्वीडनमधील प्रीमियम इलेक्ट्रिक कार कंपनी पोलिस्टारमध्ये CMF डिझाईन एक्सपर्ट म्हणून काम करते. इथं ती आधुनिक इलेक्ट्रिक कारसाठी रंग, मटेरियल, इंटेरियर डिझाईन आणि पर्यावरणपूरक शाश्वत साहित्य विकसित करण्याचं काम करते. विशेष म्हणजे तिच्या प्रवासाची माहिती पोलिस्टारने स्वतः त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्धी केली आहे. विचार करा, महाराष्ट्रात लाखो लोक आजही या कोमल सिंगला माझ्या डोळ्यातील काजळ या व्हिडिओतील मुलगी म्हणून ओळखतात. पण जगभरातील ऑटोमोबाईल उद्योगात तिची ओळख एक उत्कृष्ट डिझायनर म्हणून आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं आणि आयुष्यात यशस्वी होणं म्हणजे खरं तर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे कोमलनं तिच्या आयुष्यातून दाखवून दिलंय. आज अनेक लोक व्हायरल होण्यासाठी धडपडतात, अगदी काहीही करतात,
पण कोमलनं व्हायरल होऊ नये त्या प्रसिद्धीच्या मागे न लागता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं. म्हणूनच आज त्या जागतिक स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल करतायत. कदाचित म्हणूनच माझ्या डोळ्यातील काजळ लय गया रे हा व्हिडिओ फक्त एका गाण्याची आठवण नाही, तर एका अशा मुलीची गोष्ट आहे जिने आपल्याला वेड लावलं, पण प्रसिद्धीची हवा डोक्यात न जाऊ देता स्वतःच्या मेहनतीवर खरी ओळख निर्माण केली. मग कसं वाटलं मंडळी इतक्या वर्षांनी पुन्हा कोमलला बघून? तुम्ही हा व्हिडिओ ब्लूटूथच्या काळात पाहिला होता ना? आणि त्यामागची ही खरी गोष्ट तुम्हाला आधी माहिती होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ अजूनही यूट्यूबवर आहे, त्यामुळे परत बघायचा असेल तर बघून घ्या. आणि अशीच भन्नाट आणि पडद्यामागची माहिती पाहण्यासाठी विषय जुभारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.